या बैला आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांचा हा दुसरा वाईट असेल या षटकातला. दुसरी एक्स्ट्रा धाव देतोय अभिषेक. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन. टोटल तर चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह यॉक केलं होतं या वेळेला अभिषेकने फलंदाज मंगेश यादवला. अंतिम एक बॉल शेष असेल अभिषेकच्या या षटकामधला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल अभिषेक. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी. चांगला टर्न करतो बॉलला. ही खासियत आहे अभिषेकची. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 धानी टीमचा स्कोर झालेला आहे 12 1 विकेट. तर तुम्हाला बाउंड्रीचा एक फिल्डर शेवटच्या षटकामध्ये आणखीन आतमध्ये घ्यावा लागेल. सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ही पेनल्टी असेल तुम्हाला लक्षात घ्या. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 12 रन 1 गडीच्या मोबदल्यात. यानंतरचा जो सामना आहे आजच्या दिवसाला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीममध्ये, ज्यामध्ये वाघरालपाडा लढेल रणजी स्पोर्ट कासरवडवली टीमच्या जोडीला. श्रीकांत भोईर फॅम टीम आहे रणजी स्पोर्ट कासरवडवली आणि त्यांच्या जोडीला असेल वाघरालपाडा टीम. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. पावप्लेचं बंधन सुटलेलं आहे. दोन्ही एंडकडून मारा होतोय. काल आपण बघितलं अंतिम जी मॅच होती ज्या मॅचमध्ये एकाच एंडकडून मारा झाला. याचं कारण असं होतं की बॅड लाईट आली होती आणि दोन्ही एंडकडून ज्यावेळेस मारा होतो त्यावेळेस थोडासा वेळ जातो आपला. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज आलेला आहे जर्वस येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एल्वन स्मिथ ऑफ वॉरियर्स उत्तर टीम कडून हा गोलंदाज येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये जेल्वस धावा रोखण्यामध्ये यशस्वी राहील का हे आपल्याला बघायचं आहे. पहिला बॉल घेऊन जाईल जेल्वस. राऊंड विकेट. अक्षयसाठी हा बॉल आपण बघितला ब्लॉक कॉलमध्ये टाकला ऑफसाईडच्या बाहेर. व्हाईट यॉर्कर डिलिव्हरी. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकतोय. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली ती गोलंदाज जेल्वस याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाताना सर्वांचं हार्दिक स्वागत असेल 94 चषक 2025 मध्ये. वेलकम एव्हरीबॉडी. ओ चांगला बॉल. विकेट किपर चुकतोय. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा 22चा चौकार येतोय. निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा नुराबाई शेख यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला बॉल जास्तच बाहेर होता. ऑफ स्टंपच्या व्हाईटचा इशारा पंचांचा होतो. एक अतिरिक्त रन मिळेल आणि धावसंख्या जाईल धावफलकावर 16 रन्स 16 लॉस ऑफ 1 विकेट. SK स्पोर्टचे प्रोप्रायटर जतीन देवलेकर सुद्धा आले आहेत. वेलकम जतीन. आणि त्यांची एक टुर्नामेंट जानेवारीमध्ये पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बघितलं बॉल चांगला टर्न होताना दिसतो, मात्र जास्त टर्न होतो हा बॉल. स्कोर जाऊन पोहोचतो 18 वर.
18 लॉस ऑफ 1 विकेट. 2 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी या 3 दिवसामध्ये पोमन बॉय चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2026च्या सुरुवातीला एक परंपरा आहे. वर्षाच्या 9 वर्षाच्या सुरुवातीला पोमनच्या ग्राउंडवर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. ही 34 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे पोमन बॉयज पोमन टीमने. पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफस्टमच्या बाहेर सर गोलंदाजी आपण बघितलं ऑफस्टमच्या जास्तीत जास्त बाहेर ठेवलेली आहे जल्वस याने. कुठल्या प्रकारची मुभा देत नाही. मोठा फटका मारण्याची मात्र 2 वाईट जरूर टाकलेले आहेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर 18 आहे. 18 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपने बॉलिंग टाकतोय. राऊंड द विकेटचा मारा जल्वस. आणखीन एक चांगला बॉल. काय जवळ रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेट जाईल. फलंदाज बाद. रिलीज पे ची आवश्यकता कुठल्या प्लेयरला होती मला वाटते त्या प्लेयरने यायचं. आपण या ठिकाणी रिलीज पे आहे. विकेट जाते. रनआउट चुरबेनी भरपूर स्ट्रगल करताना दिसला फलंदाज अक्षय राजभर. सलामीचा फलंदाज होता. 4 चेंडूमध्ये खाता न खोलता बाद झालेला आहे अक्षय राजभर. सलामीचा फलंदाज कसा असला पाहिजे. सलामीच्या फलंदाजी चांगली सुरुवात मिळवून दिली पाहिजे. मात्र अक्षय राजभर भरपूर स्ट्रगल करताना दिसला या मॅचमध्ये आणि धावची चुरबेने तो बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि ही दुसरी विकेट जाते टीम 94 धानेव टीमची. पहिला हातरा पहिल्याच बॉलवर बसला होता. मोठा फलंदाज विश्वनाथ जाधव बाद झाला होता. 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येताना दिसतोय जय विश्वकर्मा. हा सुद्धा एक टेनिस क्रिकेटमधला हिरा मानला जातोय. चांगला कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय धानेव टीमचा. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय मंगेश यादव. स्ट्रायकिंग एंडवर दिसतो आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल. लेग कटर चांगला टाकतोय हा गोलंदाज. लेफ्ट हँडरसाठी आपण बघितलं तर चांगल्या लाईनने चांगल्या लेंथने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. अतिशय चांगलं बांधून ठेवलेलं आहे सर्व फलंदाजांना. DRS फक्त विथिन सेकंडमध्ये तुम्हाला घ्यायचं असतं. तुमचा वेळ संपला की नाही आहे बघायचं. पंचाने या ठिकाणी DRS सांगितलेला आहे. मला वाटते की ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी आणि हा बॅटरचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. साई स्पोर्ट खारबाव टीम प्रणय अँड कंपनी आपल्याला एक सूचना आहे. आपण कुठे जायचं नाही आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच तुमचा सामना असेल. सो साई स्पोर्ट खारबाव आपण कुठे जायचं नाही आहे. चेक केलं जाते. ओरिजिनल डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटरने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आणि चेक केलं जाईल. तिसरे पंच अमित गोलपकर थोडंसं बिझी होतात. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. 3 अँगलमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय DRSची सुविधा आहे. प्रत्येक इनिंगमध्ये एक DRS तुम्हाला मिळेल. तो जर सक्सेसफुल राहिला तर तो DRS कंटिन्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुमचा DRS मात्र गमावाल हे लक्षात घ्यायचं आहे. थोडंसं वेळ जरूर घेतला जातोय कारण फेअर क्रिकेट झालं पाहिजे. टीम 94 कॉमन प्रेझेंट्स 94 ट्रॉफी 2025 आपण बघतोय आणि या आजचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. अप्रतिम क्रिकेटचं आयोजन या परिसरामध्ये कॉमन क्रिकेटमध्ये प्रथमच या सीझनमध्ये भव्य 1 लाखाची पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपण बघतो. यानंतर आणखीन एक 50,000 पारितोषिक असणारी स्पर्धा येणार आहे 2026 मध्ये. 2, 3 आणि 4 जानेवारीला पोमन बॉयज पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 2026 पहिल्या विकेंडला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आपण बघतो ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल पोमनच्या ग्राउंडवर. विनंती असेल माननीय श्री शिवाजी भुरे यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे शिवाजी भुरे. वेलकम. टीम 94 कॉमन टीम
तर्फे आपलं हार्दिक स्वागत. ओरिजिनल डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. मात्र पंचांनी रिव्ह्यूची बॅटरनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चॅलेंज केले अंपायरला. फेअर डिलिव्हरी चेक केलं, कारण तुम्ही जर तुमचा एक उजवा पाय किंवा तुमचा एक पाय जर तुम्ही ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टाकला तर दुसरी जी रेषा आहे ती रेषा बघितली जाते वाईटसाठी, शफल वाईट. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. हवेत बॉल आहे, यावेळेला कॅचची शक्यता. योहान येतोय, बॉल खाली, विकेट किपर चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज मंगेश यादव इज आउट. तिसरा फलंदाज बाद होतोय टीम 94 धानीव टीमचा. धावा खर्च केलेल्या आहेत त्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर शौर्य वॉरियर्स टीमचे ऑनर आहेत माननीय श्री प्रवीण घरत यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम प्रवीण घरत, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवीण, शौर्य वॉरियर्स एक चांगली टीम म्हटली जाते KPL मधली, ज्याने आत्तापर्यंत 2 वेळा चॅम्पियनशिप पटकावलेला आहे. स्वरूप येतोय बॉलिंग करण्यासाठी. स्ट्राइक एंडवर असेल जय विश्वकर्मा. स्वरूप बॉलिंग ट्रॅकवर येतोय. फिल्डिंग थोडीशी दूरवर पांगवलेली आहे. फक्त 3 फील्डरसाठी या सकलच्या आतमध्ये आपल्याला दिसतात आणि 6 फिल्डर बाउंड्रीवर असतील. नवीन बॅटर आपण बघतोय आलेला आहे नंदन विश्वकर्मा. दोन्ही विश्वकर्मा आपण बंधू बघतोय विकेटवर आणि दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत, अटॅकिंग बॅटर आहेत. 18 धावा 9च्या सरासरीने आले आहेत पहिल्या 2 षटकामध्ये. शॉटअपने फुल केलं. यावेळेस बघितलं फक्त मोडलं बॉलला. खरोखर चांगला फटका होता. स्कोअर लेगा चांगली फिल्डिंग होते. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचं टोटल जाईल 19 वर. ते फटके जर आपण बघितले तर सुरुवातीला आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी होताना दिसते उत्तम टीमकडून. फोर द विकेट. यावेळेला डाऊन डिलेग हा बॉल वाईटचा इशारा. पंच अजित म्हात्रे सर यांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. 1 ने टीमचं टोटल 20 वर जाऊन पोहोचेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलेला आहे स्वरूप. थोडंसं इनकटर बॉल टाकतो स्वरूप. हा बॉल बघितला जास्त टर्न झाला, लेग स्टंपच्या बाहेर निघाला. छोट्या रनअपने बॉलिंग करतोय. आपटून टाकल्या, मात्र हा बॉल बघितला पंच करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये येतोय. फिल्डर त्या ठिकाणी अडवू शकत नाही बॉलला आणि बॉल निघून जाईल लट बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका ठोकला नंदन विश्वकर्माने आणि सरळ बॉलला पाठवलंय ते बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन 24 लॉस ऑफ 3 विकेट. 45 धावा. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला होता. एक रंगतदार सामना आणि पहिली आपण बघितली गोल्डन सिक्सर या स्पर्धेमधली पाहायला मिळाली.
ओहो व्हाट अ शॉट. ब्लॉक केल्या बॉलला कौकानेच्या वरून सारंसडी षटकार. नंदन विश्वकर्माचा हा धडकेबाज षटकार. ताकदवर फटका. टायमिंग प्रॉपर झालं होतं आणि थोडासा हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवलं कौकानेच्या वरून. व्हीआयपी डाईसच्या वरून बॉल जातोय षटकारासाठी. चौकारानंतर षटकार येतो आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 30 वर. दोन चांगले मोठे फटके नंदनच्या बॅटमधून येताना दिसतात. महागडा पडतो या ओव्हरमध्ये स्वरूप. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल चुकला जातोय. लाईनमध्ये थोडीशी चुकी झाली. त्यानंतर हा बॉल सरळ जातो योहानच्या हातामध्ये. डॉट बॉल. वेलकम शिवाजी भोरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम 94 प्रेझेंट्स 94 चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पंच केले बॉलला. फोर्स केले आणि हा बॉल जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. स्कोरचा जो आलेख आहे उंचावलेला दिसतोय. टेम्पो वाढलेला दिसतो आपल्याला. 4 मध्ये 16 वर बॅटिंग करतोय. हा बॉल जातो डॉट. ओव्हरची होते समाप्ती. थोडंसं महागडं षटक कंप्लीट करतोय या ठिकाणी स्वरूप. या षटकामध्ये स्वरूपने तब्बल 18 रन्स कसे केले आणि टीमचं टोटल आपण पाहिलं तर झालेलं आहे 36 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने ही वाटचाल केलेली आहे आणि या उर्वरित एक षटक शिल्लक. बघूया किती धावा या षटकामध्ये येतील. 12 जर आल्या त्या प्रोजेक्टचा स्कोर जर आपण बघितलं तर 48 ते 50 रन एक चांगलं टोटल म्हणू शकू आपण. समोरची टीम जर आपण पाहिली तर या टीममध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. एल्वन स्मिथ वॉरियर्स उत्तम टीम सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीममध्ये. बोनी सारखे, योहान सारखे चांगले, अभिषेक सारखे चांगले खेळाडू आहेत या टीममध्ये. तर नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. रायनल इतूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. खूप कमी वयामध्ये रायनल इतूर फेमस झाला टेनिस क्रिकेटमध्ये. दोन्ही बाजूला बॉलला मूव्ह करण्याची क्षमता आहे रायनल इतूर याच्यामध्ये. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर आपल्याला दिसला रायनल इतूर. खूप कमी वयामध्ये चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून फेमस झालेला आहे. ओमनच्या ग्राउंडवर सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी केली होती रायनल इतूरने. पहिला बॉल फुल टॉस बॉल. चांगली ट्रीटमेंट आहे. नो बॉलचा इशारा आणि 1 बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगला 4 रनसाठी चौकार. मनगटाचा चांगला वापर करतो. शाबलेस गोलंदाजी करत असतो रायनल इतूर. आपण बघू शकतो जी बॉलिंग ॲक्शन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फ्री हिटचा बॉल असेल. हो चांगला बॉल. गती चांगली मेंटेन केली. फ्री हिटच्या बॉलला डॉट केलंय. जय विश्वकर्माला बीट केलं होतं आणि हा जातो डॉट बॉल. चांगली कमबॅक केलंय गोलंदाज रायनल इतूरने. फिल्डिंग जर आपण पाहिली तर लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश आहे. त्यानंतर ऑन साईडला जर पाहिलं लॉंग ऑन स्ट्रेटिश आहे. एक कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्कोअर लेग थोडंसं बॅकवर्ड आहे. आणखीन एक चांगला बॉल. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकतोय. प्ले अँड मिस. डॉट बॉल. चांगला कमबॅक. रायनल इतूरची ही खासियत आहे. पहिला बॉल खराब जरूर टाकला. कमजोर बॉल टाकला मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केले रायनल इतूरने. धावसंख्या धावफलकर आपण बघतो 42 रन्स 43 रन्स 41 रन्स. हो आणखीन एक चांगला फटका आहे. सरळ बॅटने खेळला जातो. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 42. 42 लॉस ऑफ 3 विकेट.
हे दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात. खास करून नंदनचा पण विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये नंदनने अटॅक चढवला होता स्वरूपवर. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा बॉल सोडून दिला विकेट किपरसाठी. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 43 वर. 43 एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. मागच्या मॅचमध्ये 45चं टार्गेट होतं आणि या मॅचमध्ये त्याच्यापेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न आहे टीम 94 ठाणे टीमचा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो. बॅक स्लिपला खाली घेऊन अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला बॉल जातोय. 2 रनचा कॉल. मात्र थ्रो जर आपण बघितला थोडासा वाईड होता, त्यामुळे संधी मिळाली 2 रन कंप्लीट करण्याच्या दोन्ही फलंदाजांना. या दोन नेट टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 45 रन्स. 45 लॉस ऑफ 3 विकेट. 2 बॉल शेष. आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त डिलिव्हरी. रनआउटची संधी आहे या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय तो जय विश्वकर्माने आणि नंदन विश्वकर्मा याची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. बाद फलंदाज आणि अशा प्रकारे हा 4था फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर जातोय. नीरज जातोय. अंतिम एक बॉल शेष. शेवटच्या बॉलला सामना करेल जय विश्वकर्मा. ओ चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. लेन बॉल टाकला होता. फसवला बॅटरला. ओव्हरची होईल समाप्ती. जबरदस्त कमबॅक केलं शेवटच्या 5 बॉलमध्ये. रायनल इतूरने पहिल्या बॉलवर मोठा फटका जरूर आला, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आणि 45 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत त्या टीम 94 कामन टीमच्या. आणि 46 धावांचं टार्गेट चेस करावे लागेल एव्हलॉन स्मिथ वॉरियर्स उत्तम टीमला. 46 टू विन. चला जशी मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूया. समालोचन कक्षामध्ये येथील महाराष्ट्राचा बुलंद आवाज डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 45 टार्गेट, 45 धावांचं लक्ष्य. आणि ह्या मॅचमध्ये जर बघितलं आपण 46 धावांचं लक्ष्य. पहिली मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर गोल्डन सिक्सर निहालने लगावला. आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय 46 धावांचं लक्ष्य. एव्हलॉन स्मिथ वॉरियर्स उत्तन या संघासमोर 46 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. ते म्हणजे टीम 94 धानिव संघाने. एक चांगलं लक्ष्य आहे, परंतु हे मैदान जर बघितलं आपण आयशा क्रिकेट ग्राउंड, आणि खऱ्या अर्थाने आयशा क्रिकेट ग्राउंडचे शिल्पकार निराभाई आज आमच्या मान्यवर कक्षामध्ये. निराभाई आपलं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कारण जेव्हा जेव्हा आयशा क्रिकेट ग्राउंडचं नाव घेतलं जाईल सर्वप्रथम निराभाई यांचं नाव घेतलं जाईल. अतिशय सुसज्ज असं हे मैदान, आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरच आपण महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा KPL कॉमन प्रीमियर लीगचा थरार अवलंबतोय. या स्पर्धेची चर्चा खूप आहे, कारण आपण पाहतोय 94 चषक या स्पर्धेची चर्चा सध्या खूप चालू आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं टीम 94 अर्थात SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे, तसेच टीम 94ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सस्नेह हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आज सुपर संडे
आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर हे जे 2 दिवस आहेत ना, हे वर्षातील सर्वात लहान दिवस. आज तुम्हाला सर्वात लहान दिवस बघायला मिळेल, उद्याही सर्वात लहान दिवस, सर्वात मोठी रात्र. एस एच एंटरप्राइजेसचे सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण एस एच एंटरप्राइजेस त्याचबरोबर टीम 94 म्हटलं की लगेच प्रामुख्यानं 2 नावं समोर येत आहेत. ते म्हणजे संजयभाई म्हात्रे साहेब, त्याचबरोबर हजरतभाई शेख साहेब, ज्यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. कधी अतूट म्हणजे न तुटणारं नातं क्रिकेटशी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजे एव्हलॉन स्मिथ वॉरियर्स उत्तन संघासमोर टीम 94 धानिव. आज खरं तर विश्वला काय यश आलं नव्हतं, पण असतं कारण विश्वनाथ जाधव असं एक फार मोठं नाव आहे. केवळ धानिव नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट पदरावर फार मोठं नाव आहे विश्वनाथ जाधव म्हटलं की. कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अशा कित्येक स्पर्धांचा उल्लेख करता येईल, पण तुम्ही प्रामुख्याने मुरबाड धानिव येथील स्पर्धा मी बघितली होती. त्या ठिकाणी ती स्पर्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता विश्वनाथ जाधव. आणि कित्येक स्पर्धा असे किती नावं घेता येतील. खरं तर मला भरपूर वेळ लागेल नावाची लिस्ट जर घेतली तर. सुप्रीमोसारखी स्पर्धा सुद्धा गाजवली विश्वनाथने. आपल्या संघासाठी काय करते बघा, आपल्या गावच्या संघासाठी. भले फलंदाजीमध्ये यश मिळालं नाही, पण गोलंदाजीमध्ये काय करते बघायचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि सलामी जोडी खेळपट्टीवर विपुल, आणि पहिला चेंडू आणि फटका फसलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज विपुल हा प्लॅटिनम डकवर बाद होतोय. फटका खेळायचा होता, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालं नाही आणि बघितलं आपण डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि पहिल्या चेंडूवर विश्वनाथ आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. त्याचबरोबर संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि बॅटिंग करणारा जो संघ आहे या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होत असतो. 11.50 आवश्यक धावगती आस्किंग रन रेट आहे. संजय म्हात्रे यांचे ऑफिशियल स्कोरर, एक नामांकित स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे. प्रत्येक चेंडूगणित आम्हाला माहिती येत आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज आलेला आहे निखिल. नॉन स्ट्रायकर यांना अभिषेक पाटील. विश्वनाथ मार्गस्थोय राईट आर्म. हा चेंडू मात्र कटर बघायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा उजव्या बाहेरने निघून गेला आणि वेग सुद्धा बघायला मिळाला. डॉट बॉल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे आपण पाहतो की तब्बल हा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा टर्न होतोय. विश्वनाथ जाधवचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो गोलंदाजी करतो, दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय वेगवान चेंडूचा मारा सुद्धा मध्ये करतोय. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे व्हेरिएशन बदल जो बघायला मिळतोय ना, हा फार महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही चेंडूमध्ये व्हेरिएशन करतात. विश्वनाथ हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बघितला आपण खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू खरा तर हाफ बॉली होती. दुसरा चेंडू जर बघितला आपण तर कटर बघायला मिळाला. तिसरा चेंडू टर्न उजव्याच्या बाहेर आणि हा खोलवर टप्प्याचा. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बदल.
विश्वनाथ राईट आर्म. हा चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे आणि दुसरी सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय विश्वनाथ. शौर्य वॉरियर्स या टीमचे ऑनर आहेत माननीय श्री प्रवीण घरत आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय नुराबाई शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते प्रवीण घरत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टीम 94 कॉमन प्रेझेंट्स टीम 94 ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. रणजी स्पोर्ट कासरवाडी टीमचा कॅप्टन आणि वाघरालपाडा टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. हा सत्कार आपण बघतो, सन्मान बघतोय. शौर्य वॉरियर्स केपीएलमध्ये जी टीम एक सर्वात सक्सेसफुल टीम म्हटली ते 2 वेळेला एक कुठली टीम ज्याने 2 वेळेला चॅम्पियन राहिली ती आहे शौर्य वॉरियर्स. त्याचे ऑनर प्रवीण घरत यांना हा सन्मान केला जातोय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्स हेमंत पाटील. अभिषेक ज्युनियर बॅटिंग करण्यासाठी काय षटक हाताळलेलं आहे. विकेट मॅडन अप्रतिम षटक आणि मला ते दुसरं षटक आहे हेमंत, दुसरं विकेट मॅडन षटक आहे. कैवल्य पाटील यांनी पहिलं विकेट मॅडन षटक हाताळलं होतं आणि यावेळेला काय गोलंदाजी केली मी उल्लेख केला होता की भलेही फलंदाजीमध्ये यश आलं नव्हतं विश्वनाथ, पण तो विश्वनाथ असा एक खेळाडू आहे की त्याच्यामध्ये सातत्य बघायला मिळालेलं आहे. त्याने गोलंदाजीमध्ये सातत्य दाखवलं आणि 2 फलंदाज बाद केले आणि कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही आणि खरं तर आपल्या संघासाठी खूप चांगली सुरुवात. आता मात्र आस्किंग 100 जे आहे त्याचा एक दबाव वाढणार आहे कारण 18 चेंडूमध्ये 46 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक अक्षय राजभर, दोन्हीही अभिषेक. आता मात्र अभिषेक ज्युनियर येतोय नॉन स्ट्रायकर एंडला अभिषेक. अक्षय फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लेफ्ट आर्म लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे पण तो उंची जास्त लांबी कमी आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. श्री शिवाजी भोरे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी विनंती करतो पुन्हा एकदा नुराबाई शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री शिवाजी भोरे यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती आहे संजयभाई म्हात्रे आपल्याला आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलंच हे आयोजन आहे. हेमंत डावाला सुरुवात झालेली नाही. 3 फलंदाज बाद झाले. 0वर 3 फलंदाज बाद झाले. पहिल्यांदा विश्वनाथने 2 फलंदाज 0वर बाद केले आणि सुरुवात खूप केली ती गोलंदाजीने. याला मात्र फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक आपण बघितलं शॉट एक्स्ट्रा कव्हरला नव्हता आणि आता मात्र बऱ्याच उशिरानंतर डावाला शुभारंभ झालेला आहे. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. 3 बाद 1. माननीय श्री शिवाजी भोरे यांचा हा सन्मान होतोय. नुराबाई शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अक्षय राजभर खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म पुन्हा फटका खेळलाय. चेंडू सरळ मिडॉनवरनं डीप मिडॉनला जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. तोपर्यंत एकेरी धाव मिळेल. एक मात्र आहे की एकेरी धावसंख्येनं आता काही साध्य होणार नाही. उत्तर संघाला मोठे फटके खेळावे लागतील कारण 46 धावांचं जे लक्ष्य आहे आस्किंग 100 हेल्दी आहे. आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव आहे तो वाढलेला आहे. अक्षय हा चेंडू मात्र उजव्या स्टिचच्या थोडासा बाहेर जातोय. थोडंसं पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं पण इट्स अ वाईड यॉर्कर. खूप चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर हा चेंडू सध्या खूप प्रचलित झालेला. यावर मोठा फटका तुम्ही खेळू शकत नाहीये.
अक्षय, हा चेंडू मात्र पडल्यानंतर टर्न झाला, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. तीन बाद तीन, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते, भले एक स्वेर चेंडू बघायला मिळाला अक्षयचा. त्याला फुल्लार लाईनचा चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, पण मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. 3 बाद 5. तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. यावेळेला मात्र फटका केलेला चेंडू सरळ जात येतो अगदी लॉंगॉनला. सहज सोपा सुंदर झेल. जर बघितलं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात. आणि 2 फलंदाज बाद केले. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या मात्र आहे 5. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आता मात्र आवश्यक धावगतीचा मानसिक दबाव जबरदस्त वाढणार आहे. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील, कारण 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. तिसरं षटक घेऊन येतोय नंदन विश्वकर्मा. नंदन हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. साशंकता खरं म्हणजे ठेवायला नको. डॉट बॉल जातोय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजव्या यष्टीच्या बाहेर गेला होता, पण तितका बाहेर नव्हता की पंचांचं लक्ष त्या ठिकाणी जाईल. याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅटिंगचा जो स्टार्ट बघितला आपण, खऱ्या अर्थाने डीप मिडॉनला चेंडू जातोय, डीप मिडॉपला. तोपर्यंत एकच धाव. या ठिकाणी आपण बघतोय आगमन होताना दिसते श्रीकांत भोईर, बिग शोमॅन, रणजी स्पोर्ट्स कासारवडली टीमचा हे ऑनर आहेत. चांगला फटका यावेळेला मिड विकेटला, चांगला कॅच, विकेट जाईल. बोनी मुंबईकर इज आउट. चषक 20-25 मध्ये. येस, श्रीकांतजी भोईर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रणजी स्पोर्ट कासारवाडी संघाचे सर्व आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण एक मेगा इव्हेंट नेहमीच कासारवाडीला पाहत असतो. तब्बल निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 फलंदाज बाद झाले आहेत आणि 5 बाद 6. श्रीकांतजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कासारवाडी संघाचे सर्व ब्लाइंड स्विंग याला म्हणतात. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, पण तो क्रिकेटिंग स्ट्रोक आहे, त्यासाठी तुमची नजर फार महत्त्वाची आहे. चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. फोर्स केलेला आहे आणि आत्मविश्वास बघायला मिळाला. फोर्सिंग स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. याचा उल्लेख खरं म्हणजे सुरुवातीला मी केला की नजर तुमची असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे फटके मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लिहिल्या खेळायचे. फोर्स फटक्यामध्ये ताकदीचा वापर तुम्हाला करावा लागतो. पुन्हा एकदा, पण यावेळेला चेंडू मात्र हवेत आहे, पण झेल होणार नाहीये, कारण जवळपास प्रयत्न केला गेला नाही, कारण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता. ते
खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न स्ट्रेटर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांनी केलाच नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. चला टॉसकडे आपण बोलूया. वागरलपाडा टीम कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्समध्ये आणि रणजी स्पोर्ट कासरवडवली टीम कॅप्टन सेकंद भोईर सुद्धा येतील टॉस बॉक्समध्ये. आणि मी विनंती करतोय आणि श्री प्रवीण घरत यांना त्यांच्या शुभ हस्ते, प्रवीण घरत यांना विनंती आहे आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टीम 94 कॉमन प्रेझेंट 94 चषक वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. वेलकम प्रवीण घरत. छापा किंवा काटा, हेड या टेल. हेड इज कॉल अँड इट इज हेड. टॉस जिंकलेला आहे तो रणजी स्पोर्ट वडवली टीमने. खूप खूप धन्यवाद प्रवीण. पुन्हा आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. मॅच चालू आहे, जास्त विचारणार नाही. टॉस जिंकलेला काय निर्णय? फिल्डिंग करणार. इथे कामंडला प्रत्येक वर्षी खेळण्यासाठी तो एक तुमची परंपरा आहे कामंडला खेळण्याची सुद्धा. कसं वाटलं इथं आल्यानंतर? कामनची परंपरा आहे, पण कामनला आम्ही कधी विसरू शकत नाही. कामनने जो प्रेम, कामनने जो आम्हाला टीम स्पिरिट जो दाखवला आहे, त्याने कामनने आम्हाला जो सगळं सपोर्ट केला आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद करतो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ फॉर द मॅच. अँड टॉस तुम्ही हारले, जिंकला असता काय घेतलं असतं? मैं भी फील्डिंग ही लेता. कैसा लग रहा है ये आयोजन? बहुत ही अच्छा लग रहा है. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर कवली सर. हवेत फटके खेळतायत. हवाई यात्रा जास्त बघायला मिळते. मात्र हवाई यात्रा असायला हवी, पण तो तुम्ही सीमारेषेच्या बाहेरचा फटका असायला हवा. सातत्य बघायला मिळालेलं नाहीये. उतन संघाचा जर आपण विचार त्यांनी प्रयत्न केला, पण मात्र त्यांचं लक्ष जे आकाशाकडे गेलं. तुमचं लक्ष बाउंड्रीच्या बाहेर जायला पाहिजे बॅटरचं, तसं बघायला मिळालेलं नाही. आणि खूप चांगले झेल समाप्त केलेले आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं, ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं विश्वनाथने केली गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये अक्षयने केली, आणि तिसऱ्या षटकामध्ये बघितली आपण नंदनने केली, नंदन विश्वकर्माने केली. आणि या षटकात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अगदी एकतर्फा मॅच होईल असं लक्ष दिसतंय. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे 13. ड्राईव्ह खेळल्या चेंडूला एकपेक्षा जास्त मिळणार नाही, कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. सातवा मोहरा टिपला जातोय. एकतर्फा मॅच बघायला मिळते, कारण 46 धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेही सकारात्मक क्रिकेट बघायला मिळालं नाही उतन संघाचं. पहिली मॅच आज आपण बघितली, आपण संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळाली. भलेही वंडरबॉय खारबावने, प्रणयने खूप चांगली बॅटिंग केली, पण मात्र ती बॅटिंग कुठेतरी लोप पावली निहालच्या षटकाराने. हा चेंडू पुन्हा एक जातोय डॉट बॉल, आणि याचबरोबर स्कोर फक्त राहिलेला आहे 14 धावा. 31 धावाने एक मोठा विजय प्राप्त केलेला आहे तो म्हणजे टीम 94 धानिव संघाने. सो अभिनंदन टीम 94 धानिव, आणि खूप खूप आभार आम्ही व्यक्त करते उत्तम संघाचं, कारण अगदी लास्ट मोमेंटला संघ खेळण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच